ओके, चला लक्ष द्या. आता आपल्याला त्यांनी क्वेश्चन काय दिलेला आहे, लॅटरली अनसपोर्टेड बीम दिलाय. सर्वात पहिले आपला फोकस इथं झाला पाहिजे, लॅटरली अनसपोर्टेड बीम. त्यांनी काय सांगितलं आहे, सेफ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे गिवन डाटामध्ये सर्वात पहिले आपल्याला काय लिहायचं आहे, तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, UDL सांगितली आणि ती पण सेफ सांगितली आहे फाइंड आउट करायला. कशात, UDL कशात असते, किलो न्यूटन पर मीटरमध्ये, ओव्हर लॅटरली अनसपोर्टेड बीम. बीम कसा आहे, लॅटरली अनसपोर्टेड. त्याच्यानंतर बीम कोणता आहे ते पण आपल्याला दिलं आहे, ISMB 100 @ 61.6 kg/m फॉर अन इफेक्टिव्ह लेंथ ऑफ 6 मीटर. म्हणजे एल इफेक्टिव्ह आपल्याला त्यांनी किती दिली आहे, 6 मीटर. आता इफेक्टिव्ह लेंथ जर त्यांनी नुसता स्पॅन दिला असता, नुसती लेंथ दिली असती, त्या केसमध्ये आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ काढून घ्यावं लागली असती. आणि इफेक्टिव्ह लेंथ काढण्यासाठी आपल्याला IS 800-2007 मधल्या टेबलची गरज पडली असती, ज्याच्यामध्ये आपल्याला कंडिशन्स दिलेले आहे की एक एंड रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन आहे, दुसरा एंड नॉट रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन आहे, वगैरे वगैरे. त्या सगळ्या कंडिशन्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. पण ते केव्हा, क्वेश्चन मध्ये व्यवस्थित बघायचं की आपल्याला त्यांनी इफेक्टिव्ह शब्द वापरला आहे का लेंथच्या केसमध्ये. आता आपल्या याच्यात इफेक्टिव्ह लेंथ त्यांनी डायरेक्ट म्हटलं होतं, म्हणून आपल्याला परत इफेक्टिव्ह लेंथ काढायची गरज नाही, ऑलरेडी त्यांनी जी दिली ती ठेवायची. त्याच्यानंतर चेक फॉर सर्व्हिसेबिलिटी. सर्व्हिसेबिलिटी म्हणजे आपल्याला डेल्टा ॲक्च्युअल पण काढायचं आहे आणि डेल्टा लिमिट पण काढायचं आहे. याच्यासाठी चेक द्यायचा, म्हणजे डिफ्लेक्शनचा आपल्याला चेक द्यायचा आहे इन शॉर्ट. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी ऑलरेडी सेक्शन दिलेला आहे ISMB 100, त्याचं वजन किती आहे, 61.6 kg/m. आता कधी कधी या सेक्शन सोबत तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टी देऊन देतील आणि कधी कधी तुम्हाला त्या स्टील टेबल मधून घ्यावा लागतील. स्टील टेबल बुक सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये ISMB च्या प्रॉपर्टीच्या दिल्या आहे त्या आपण लिहून घेऊ. सर्वात पहिले ISMB 100 ची आपल्याकडे डेप्थ किती दिलेली आहे स्टील टेबल मध्ये, तर डेप्थ किती असणार आहे, 100 असणार आहे. ISMB 100 नाही तो पोरांनो, ISMB 400 दिलेला आहे. त्यांची प्रिंटिंग मिस्टेक झाली. ISMB 400 साठी वेट तुमचं 61.6 kg जर स्टील टेबल मध्ये बघितलं तर. 100 साठी वेट कमी येईल. जर हे वेट त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे म्हणजे तो ISMB 400. मग ISMB 400 साठी डेप्थची व्हॅल्यू किती येईल, 400 mm. त्याच्यानंतर BF तुमचा किती येणार आहे ISMB 400 साठी, विड्थ ऑफ फ्लेंज 140 mm. त्याच्यानंतर TF ची व्हॅल्यू किती येणार आहे, TF आहे तुमचा 16 mm 16 mm. त्याच्यानंतर TW किती दिलेला आहे स्टील टेबल मध्ये. या सगळ्या व्हॅल्यू मी स्टील टेबल मधून घेतोय, तुम्हाला पण त्या घ्यायच्या आहे. और त्यांनी क्वेश्चन मध्ये या सगळ्या दिलेल्या असतात, ओके, पण आता दिलेला नाही म्हणून स्टील टेबल मधून घ्यायचे. TW तुमचा 8.9 mm. त्याच्यानंतर तुम्हाला R मिनिमम लागतो, तो R मिनिमम पण घेऊन घ्या तिथून स्टील टेबल मधून. R मिनिमम ची व्हॅल्यू 14 mm इथे दिलेली. त्याच्यानंतर IZZ आपल्याला लागतो, तो पण घेऊन घ्या स्टील टेबल मधून. IZZ इज इक्वल टू किंवा IXX इज इक्वल टू 20,458.4 20,458.4 इंटू 10⁴ mm⁴ हा आपल्याला IZZ त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर H1 ची पण गरज पडते, H1 इथंच लिहून घेऊ. H1 ची पण गरज पडते. H1 किती दिलेला आहे स्टील टेबल मध्ये, 334.4 334.4 mm. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला त्यांनी दिलेल्या आहे. R मिनिममची व्हॅल्यू 14 नाही, आय थिंक R मिनिममची व्हॅल्यू 28.2 आहे. R मिनिमम RXX आणि RYY मधला जो मिनिमम असेल तो आपल्याला घ्यायचा आहे, तर तो 28.22 दिलाय. या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला एक तर क्वेश्चन मध्ये दिलेल्या असतील और तुम्हाला त्या स्टील टेबल मधून घ्यावा लागतील. चला मग आता नेक्स्ट, आता आपल्याला लोड काढायचं. इथं आपल्याला डिझाईन करायची गरज नाही लॅटरली अनसपोर्टेड बीमला. याच्या अगोदरचे आपण जेवढे पण न्यूमरिकल बघितले त्याच्यामध्ये आपण डिझाईन केला होता, म्हणजे आपल्याला सेक्शन माहिती नव्हता, तो आपल्या हिशोबाने आपण सेक्शन घेतला होता. कशावरून, आपण
प्लास्टिक सेक्शनल मॉड्युलसची व्हॅल्यू काढली होती, झेडपीची व्हॅल्यू काढली होती, त्या झेडपीच्या व्हॅल्यूपेक्षा मोठी व्हॅल्यू आपण कुठं शोधली होती, तर IS 800 2007 Annex H मध्ये ती व्हॅल्यू शोधली होती आपण झेडपीची, प्लास्टिक सेक्शनल मॉड्युलसची. आणि त्या झेडपी वरून आपण सेक्शन बघितला होता की ह्या झेडपी साठी किती सेक्शन आहे. हे सगळं आपण मागच्या याच्यात केलं. केव्हा? जेव्हा आपल्याला त्यांनी डिझाईन करायला लावलं होतं. आता डिझाईनचा प्रॉब्लेम नाही, आता ॲनालिसिसचा प्रॉब्लेम आहे. का मी याला ॲनालिसिस म्हणतोय? कारण की इथं आपल्याला त्यांनी लोड फाइंड आउट करायला लावलेला आहे. सेक्शन ऑलरेडी त्यांनी दिलाय, ISMB 400 @ 61.6 kg/m सेक्शन दिलेला आहे. चला मग आता फर्स्ट स्टेप आपली अशी असणार आहे याच्यात, क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन. आता सेक्शनला आपल्याला क्लासिफाय करावं लागेल. या स्टेप मी सगळ्या तुम्हाला आपल्या नोट्सच्या सेक्शनमध्ये दिलेल्या आहे, तिथून तुम्हाला त्या रेफर करायचे. आता क्लासिफिकेशन ऑफ सेक्शनसाठी आपल्याला काय करायचं आहे, IS 800 2007 टेबल नंबर 2 बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला BF/2 अपॉन TF ची व्हॅल्यू काय आहे ते बघायचं आहे. आणि नेक्स्ट तुम्हाला H1/TW ची व्हॅल्यू काय आहे ती बघायची, H1/TW. आता हे सगळं टेबल नंबर 2 मध्ये I सेक्शन साठी काय क्रायटेरियाज असतात, त्याच्यावरून प्लास्टिक सेक्शन येतो, सेमी कॉम्पॅक्ट येतो का कॉम्पॅक्ट येतो, हे आपल्याला डिसाईड करावं लागतं. असं का? कारण की पुढे जाऊन आपण बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काढणार आहे, डिझाईन बेंडिंग मोमेंट. त्याच्यामध्ये बीटा बी लागणार आहे. बीटा बी हा जो कॉन्स्टंट असतो तो कशावर डिपेंड असतो, तुमचा सेक्शन प्लास्टिक आहे, तुमचा सेक्शन सेमी कॉम्पॅक्ट आहे का तुमचा सेक्शन कॉम्पॅक्ट आहे. त्या स्टेपसाठी आपल्याला ही क्लासिफिकेशन करावं लागतं, बाकी नाही तर क्लासिफिकेशन करायची काही गरज नाही आहे. मग तुम्हाला BF/2, BF किती दिलेला आहे 140 / 2 आणि TF ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 16. देन युअर आन्सर विल बी, तुमचा आन्सर किती येतं 4.37, जे की लेस दॅन किती इप्सिलॉन आहे, लेस दॅन 9.4 इप्सिलॉन आहे, म्हणजे तुमचा सेक्शन येतो प्लास्टिक. त्याच्यानंतर H1 ची व्हॅल्यू किती आहे 334.4 डिवायडेड बाय TW ची व्हॅल्यू किती आहे 8.9. याचा आन्सर किती येतं सांगा मला. याचा आन्सर येतं तुमचं 37.57 विच इज लेस दॅन 84 इप्सिलॉन, म्हणजे हा पण सेक्शन काय आला प्लास्टिक. म्हणजे तुम्ही इथं म्हणू शकता ओव्हरऑल सेक्शन इज प्लास्टिक, ओव्हरऑल सेक्शन इज प्लास्टिक. म्हणजे याच्यासाठी बीटा बी ची व्हॅल्यू 1 असते. एवढी 1 ही व्हॅल्यू घेण्यासाठी तुम्हाला हे क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन करावं लागलं, लक्षात ठेवायचं. अवघड नाही, सोपं आहे. मग आता आपल्याला काय काढायचंय, UDL ची व्हॅल्यू काढायची. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिले बेंडिंग मोमेंट काढावी लागेल. मग बेंडिंग मोमेंट कशी काढायची, तर सेकंड याच्यात फाइंड डिझाइन बेंडिंग मोमेंट. डिझाइन बेंडिंग मोमेंटला आपण कशी डिनोट करतो MD, आणि MD चा फॉर्म्युला लॅटरली अनसपोर्टेड बीम मध्ये आहे तुमचा बीटा बी इंटू ZP इंटू FBD. बरोबर आहे का? एकदा चेक करा. बीटा बी इंटू ZP इंटू FBD. आता ZP आपल्याला ऑलरेडी सेक्शन दिलेला आहे. या सेक्शनचा ZP आपल्याला माहिती पाहिजे. कोणता सेक्शन येतो? ISMB 400 @ 61. ISMB 400 @ 61.6 याचा ZP आपल्याला एकतर त्यांनी क्वेश्चन मध्ये द्यायला पाहिजे, नाही तर आपल्याला स्टील टेबल मधून घ्यावा लागेल. कारण की त्यांनी सेक्शन ऑलरेडी दिलाय. स्टील टेबल मध्ये नाही घ्यायचा तर तुम्हाला IS 800 2007 Annex H मध्ये जायचंय, त्याच्यावरून तुम्हाला ZP घ्यायचा आहे. बीटा बी तर इतक्यात 1च झाला आपला. FBD काढायसाठी आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या आहेत, ते मी तुम्हाला सांगेल, लक्ष द्या. आता सर्वात पहिले बीटा बी ची व्हॅल्यू किती आहे 1 फॉर प्लास्टिक सेक्शन. त्याच्यानंतर ZP ची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला चेक करावं लागेल. आता स्टील टेबल मध्ये 1176.18
1176.18 इंटू 10⁻³ mm क्यूब. हे तुम्ही एक तर स्टील टेबलमधून घेऊ शकता किंवा IS 800 2007 Annex H मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू दिली. Annex H मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू दिली आहे ZP ची. ओके, म्हणजे बीटा बी झाला, ZP झाला. आता राहिला विषय FBDचा. FBD काढण्यासाठी तुम्हाला पहिले FCRB काढावा लागतो. मग आता इथे लिहू, टू फाइंड FBD सर्वात पहिले आपल्याला काढावं लागेल फाइंड FCRB. आता FCRB कुठे भेटेल आपल्याला? IS 800 2007 टेबल नंबर 13 एका 14. एकदा क्रॉस चेक करा. टेबल नंबर 13, टेबल नंबर 13A, टेबल नंबर 13A. IS कोड मधला टेबल नंबर 13A मध्ये आपल्याला FCRB ची व्हॅल्यू मिळेल. ती तिथून आपल्याला इंटरपोलेशन करून उचलायची. मग त्याच्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय लागेल? FCRB साठी आपल्याला KL/R मिनिमम ची व्हॅल्यू काढावं लागेल. KL/R मिनिमम. आता KL म्हणजे काय? तर इफेक्टिव्ह लेंथ आहे जी आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिली. किती दिली आहे? 6 मीटर दिलेली, म्हणजे 6000 mm डिवायडेड बाय R मिनिमम आपल्याला दिलेला होता स्टील टेबल मधून 28.2. याचा आन्सर किती येतं बघा. टेबल नंबर 13 मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिसेल. म्हणजे हा स्लेंडरनेस रेशो आहे, दुसरं काही नाही. KL/R मिनिमम, एल इफेक्टिव्ह अपॉन R मिनिमम म्हणजे स्लेंडरनेस रेशो. स्लेंडरनेस रेशोचा फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायचे आणि उत्तर आपल्याला काढायचे. किती उत्तर आलं याचं सांगा. याचं उत्तर आलं तुमचं KL/R मिनिममचं 212.76. 212.76. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला नेक्स्ट व्हॅल्यू काढायची. त्याच टेबलमध्ये दिसेल H/TF. H/TF ची व्हॅल्यू. आता H म्हणजे तुमचा D आहे बरं का. H म्हणजे H1 नाही, हा D आहे 400 डिवायडेड बाय TF किती आहे? 16. म्हणजे तुमचा आन्सर किती येईल? चारशे डिवाइड बाय 16. किती आन्सर येतं बघा? 25 येतं. 25 येतं. म्हणजे आता तुम्हाला एक टेबल तयार करावं लागेल. KL/R मिनिममची व्हॅल्यू, इकडे H/TF ची व्हॅल्यू, ती तुमची आली आहे 25. KL/R मिनिमम आला आहे 212.76. ओके, मग 212.76 ही व्हॅल्यू कोणाकोणाच्या मध्ये येते ते तुम्हाला ह्या टेबलमध्ये चेक करायचे. 212.76 ची व्हॅल्यू कोणाच्या मध्ये येते ह्या टेबलमध्ये चेक करायचे. कशाच्या मध्ये येईल ती तुमची? 210 आणि 220 च्या मध्ये येईल. 210 आणि 220 च्या मध्ये येईल. आता 210 ला 25 साठी व्हॅल्यू किती आहे? 220 ला 25 साठी व्हॅल्यू किती आहे? आणि मग 212 ला 25 साठी व्हॅल्यू किती? हा तुमचा येईल FCRB. तुम्हाला इंटरपोल्युशन करायचं आहे. 210 ला 25 साठी टेबलमध्ये किती व्हॅल्यू दिली ती बघा. 220 ला 25 साठी टेबलमध्ये किती व्हॅल्यू दिली ती बघा. मग याला ही आहे, याला ही आहे, तर याला किती हे आपण इंटरपोल्युशन करून डायरेक्ट कॅल्सीवर करायचं आहे. कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला यूज करायचा नाही. कॅल्सीवर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. पहिले व्हॅल्यू सांगा. 104.8 व्हॅल्यू ही 104.8. त्याच्यानंतर खालची 99 व्हॅल्यू 99. डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेटरवर आन्सर भेटणार. डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर करायचे. काय करायचं? कॅल्सीवर मोड दाबायचा, REG सिलेक्ट करायचं, लाईन सिलेक्ट करायचं आणि मग 210 कॉमा ही व्हॅल्यू टाकायची, M+ दाबायचं. 220 कॉमा ही व्हॅल्यू टाकायची, M+ दाबायचं. जुन्या कॅल्सी सांगतो बरं का, नवीन कॅल्सीचं नाही. ज्यांच्याकडे 991 MS कॅल्सी त्यांनी काय करायचं? ही व्हॅल्यू टाकायची, कॉमा टाकायचा, Shift 2 दाबायचं, ॲरोनी सर्वात शेवटी जायचं, 2 सिलेक्ट करायचा आणि इज इक्वल टू दाबायचा. तुम्हाला ही व्हॅल्यू भेटून जाईल.
हे कॅल्सीवर डायरेक्ट इंटरपोल्युशन कसं करता हे तुम्हाला आलं पाहिजे. आता ऑलरेडी तुम्ही इंजिनियर झालेले, तर इंटरपोल्युशन तुम्हाला आलं पाहिजे. तर ही व्हॅल्यू आली तुमची 103.2. 103.2. मग आता ही FCRBची व्हॅल्यू उचलायची आणि IS 800 2007 टेबल नंबर 14 मध्ये जायचं. इथं FCRBची व्हॅल्यू किती आहे ती लिहायची आणि इथं FY 250 साठी व्हॅल्यू ती किती लिहायची. आता FCRB किती आलेला आहे 103.2. आता FCRB हा टेबल नंबर 14 मध्ये कोणाच्या मध्ये 103.2 हा कोणाच्या मध्ये येतो, तर 150 आणि 100च्या मध्ये येतो. 150 आणि 100. मग 150ला FY 250 साठी व्हॅल्यू किती आहे ते बघायचं. 150ला किती व्हॅल्यू आहे 106.8. 106.8 आणि 100ला किती व्हॅल्यू आहे ती बघायचं 77.3. 77.3. तर तुमचं 103.2ला किती व्हॅल्यू येते, हा तुमचा फायनल येणार FBD. हा तुमचा फायनल जे उत्तर येणार आहे ते कशात येणार आहे FBD येणार आहे. किती बघा तो आला तुमचा. परत एकदा इंटरपोल्युशन करायचं, परत एकदा इंटरपोल्युशन करायचं. याला ही आहे, याला ही आहे, तर याला किती. इंटरपोल्युशन डायरेक्ट कॅल्सीवर करायचं, बिलकुल कोणता फॉर्म्युला पाठ करायचा नाही. सांगितलंय मी ते कसं करायचं. नसल येत तर मला विचारून घ्या, स्पेशल त्याच्यासाठी व्हिडिओ बनवू आपण. याचं उत्तर येतं 79.18. 79.18 न्यूटन पर mm². हे तुमचं उत्तर आलं FBDचं. FBDचं उत्तर आपलं फायनलाइज झालेलं आहे. ओके, कळालं का मला सांगा. आता FBD आल्यानंतर आपलं भरपूर सारं काम होऊन जातं. आपल्याला फक्त MDच्या फॉर्म्युल्यामध्ये FBD टाकायचा. हा FBD काढायचा होता म्हणून आपल्याला 2 टेबल यूज करावे लागले, टेबल नंबर 13A आणि टेबल नंबर 14. ओके, मग आता याच्यात डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. मग आता MD is equal to beta B into ZP into FBD. आता बीटा B 1 आहे, ZP ची व्हॅल्यू तुम्ही किती घेतली होती 1176.18 into 10⁻³ आणि FBD तुमचा किती आला 79.18. म्हणजे तुमची MD ची व्हॅल्यू किती आली सांगा. MD ची व्हॅल्यू कॅल्सीमध्ये सांगा किती आली. .12 आली का चेक करा. 93.12 into 10⁻⁶ न्यूटन mm. ओके, म्हणजे किलो न्यूटन मीटर मध्ये ती आली 93.12 किलो न्यूटन डॉट मीटर. ही आली तुमची MD ची व्हॅल्यू. आता MD ची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला तर W सेप काढायचा आहे. मग MD is equal to WL²/8 फॉर UDL साठी आपल्याला मोमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे WL²/8, सोपा आहे. मग आता MD ची व्हॅल्यू पुट करायची 93.12. W आपल्याला माहिती नाही आहे, L आपल्याला 6 दिला होता त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. म्हणजे W ची व्हॅल्यू किती आली ते सांगा. W ची व्हॅल्यू किती आली ते सांगा. हा WU येतो, फॅक्टर्ड येतो, कारण की ही फॅक्टर्ड मोमेंट असते, मॅक्झिमम मोमेंट असते प्लास्टिक मोमेंट, त्याच्यावरून हा फॅक्टर्ड येतो.
आपल्याला सेफ काढायचं आहे, म्हणजे आलेल्या उत्तराला डिवाइड बाय 1.5 करायचं, एवढं सोपं आहे. मग याचं उत्तर किती येतं सांगा. याचं उत्तर येतं तुमचं 1120.69 किलो न्यूटन पर मीटर. पण आपल्याला डब्ल्यू सेफ काढायचं आहे, मग 20.69 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5 करायचा, म्हणजे डब्ल्यू सेफ इज इक्वल टू किती येतं 11.32 किलो न्यूटन पर मीटर. 11.32 किलो न्यूटन पर मीटर हे आलं आपलं डब्ल्यू सेफ, जे की आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं. आता चेक फॉर सर्व्हिसेबिलिटी करायचं. चेक फॉर सर्व्हिसेबिलिटीचा फॉर्म्युला काय सांगा. चेक फॉर सर्व्हिसेबिलिटीसाठी फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे. त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे चेक फॉर सर्व्हिसेबिलिटी करा. मग चेक फॉर सर्व्हिसेबिलिटीचा फॉर्म्युला काय असतो. जर UDL असेल आणि सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर डिफ्लेक्शनची व्हॅल्यू काय असते ती पाठ करायची. पाठ पाहिजे ॲक्च्युली ती. चेक फॉर सर्व्हिसेबिलिटी. चेक फॉर सर्व्हिसेबिलिटीमध्ये डेल्टा ॲक्च्युअल काढायचा. आता UDL आहे अँड सिम्पली सपोर्टेड बीम आहे, तर व्हॅल्यू काय येईल 5WL⁴ अपॉन 384 EI. ही व्हॅल्यू आपली पाठ पाहिजे. मग आता टाका याच्यामध्ये 5 इंटू W किती बघा. W इतक्यात आला ना डब्ल्यू सेफ 11.32 इंटू लेंथ तुमचा 6000 त्याचा रेस टू 4 डिवायडेड बाय 384 इंटू 2 इंटू 10⁵ आपला E असतो. आणि IZZ तुम्हाला लिहून घ्यायला लावला होता बघा. IZZ आपण लिहिला होता किती येतो 20,458.4 20,458.4 इंटू 10⁻³ याचा आन्सर किती तर सांगा. डेल्टा ॲक्च्युअल सर्व्हिसेबिलिटी म्हणजे डिफ्लेक्शनचा आपल्याला चेक द्यायचा. याचा आन्सर येतं तुमचा 4.92 mm. आणि डेल्टा लिमिटची व्हॅल्यू काय असते IS कोडमधून घ्यायची आहे स्पॅन अपॉन 300. स्पॅन किती आहे 6000 डिवायडेड बाय 300 किती आलं सांगा 20 mm. म्हणजे डेल्टा ॲक्च्युअल इज लेस दॅन डेल्टा लिमिट, हेन्स सेफ अगेन्स्ट सर्व्हिसेबिलिटी. चेक अगेन्स्ट सर्व्हिसेबिलिटी. ओके अगेन्स्ट सर्व्हिसेबिलिटी. कळलं का. आपल्याला काय काढायला लावलं होतं डब्ल्यू काढायला लावलं होतं. आपण सर्वात पहिले काय केलं क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन केला. सर्वात पहिले तर आपण प्रॉपर्टी लिहून घेतल्या, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन केला, त्याच्यानंतर आपण MDचा फॉर्म्युला लिहिला βB × ZP × FBD. आता FBD काढायचा असेल तर सर्वात पहिले IS कोडचा टेबल नंबर 13 यूज करावा लागतो. त्याच्यामधून FCRB काढायचा, FCRB उचलायचा, टेबल नंबर 14 घ्यायचा, त्याच्यामधून FBD काढायचा. ते सगळं MDच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं, MD फाइंड आउट करायचा. आता हा MD म्हणजे ऑलरेडी डिझाईन असतो, म्हणजे फॅक्टर्ड असतो. मग आता आपल्याला तो MD इज इक्वल टू WL²/8 करायचे. सगळं शफल करायचं, डब्ल्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तो फॅक्टर्ड आलेला असतो. आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी सेफ सांगितलेला आहे, म्हणजे त्या उत्तराला डिवाइड बाय 1.5 करायचं. हा आला डब्ल्यू सेफ. आता सर्व्हिसेबिलिटीचा चेक द्यायचा, म्हणजे डिफ्लेक्शन ॲक्च्युअल काढायचं. सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याच्यावर UDL आहे, तर डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला असतो 5WL⁴ अपॉन 384 EI. या फॉर्म्युल्याने उत्तर काढायचं. डेल्टा लिमिटचा फॉर्म्युला आपल्याला IS कोडमधून घ्यायचा आहे. आपण बीम यूज करतोय, बीम हा रूफसाठी यूज करता किंवा स्लॅबच्या खाली यूज करता. त्याच्यासाठी IS 800 मध्ये जो टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये डेल्टा लिमिटची व्हॅल्यू स्पॅन अपॉन 300 दिलेली, ती IS कोडमधून घ्यायची किंवा पाठ पाहिजे. बीमच्या केसमध्ये स्पॅन बाय 300 हा लिमिट असतो. मग त्याचं उत्तर आलं 20. आपला नॉर्मली आलेला किती आला होता नॉर्मली 4.92. मग आपला ॲक्च्युअल कमी आला. लिमिट आपल्याला 20 पर्यंत
दिलेलं आहे 20 mm पर्यंत, म्हणजे आपण सेफ अगेन्स्ट सर्व्हिसेबिलिटी आहे. ओके, इथपर्यंत कळालं का? ओके, ठीक आहे. चला, कळालं असेल तर नेक्स्ट तुम्हाला ह्या आन्सर शीटच्या ह्या PDF स्कॅनच्या याच्यामध्ये एक प्रॅक्टिस प्रॉब्लेम टाकतो, तो सॉल्व करून मला सेंड करायचा आहे. ओके, मी तो चेक करेल. ओके, आणि मग उद्या आपण आता नेक्स्ट लेक्चरला आपलं आता हे डिझाईन ऑफ बीम आपण लॅटरली सपोर्टेड घेतलं, लॅटरली अनसपोर्टेड घेतलं. आता आपल्याला ट्रसचं डिझाईन बघायचं आहे, किंवा मला वाटलं तर मी प्लेट गर्डरचं डिझाईन सुरू करेल. ओके, चला, तोपर्यंत बाय बाय.